हॅलो, मी श्रेया. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण एका अशा शांत आणि पवित्र ठिकाणी चाललो आहे, जिथे आल्यावर आपल्या मनाला एक वेगळाच दिलासा मिळतो. हे ठिकाण आहे श्री क्षेत्र आदमापूर, जिथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत बाळूमामा यांचे मंदिर आहे. आदमापूर हे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील एक गाव आहे आणि हे कोल्हापूरपासून फक्त 43 किलोमीटर अंतरावर आहे. आणि जर तुम्हाला निपाणीपासून यायचं असेल तर निपाणीपासून ते फक्त 26 किलोमीटर अंतरावर आहे. चला तर मग आता आपण जाऊ श्री क्षेत्र आदमापूर येथे. आदमापूरच्या प्रवासात निसर्गाच्या कुशीत लपलेली काही सुंदर ठिकाणं मला पाहायला मिळाली. त्यापैकी एक म्हणजे मुरगुडचं तलाव आणि दुसरं म्हणजे शांतपणे वाहणारी वेदगंगा नदी. मित्रांनो, हा जो तलाव तुम्ही पाहताय त्याचं नाव आहे मुरगुड तलाव. या तलावाचं पाणी खूपच शांत आणि स्वच्छ आहे. हे ठिकाण देखील कोल्हापूर जिल्ह्यातच येतं आणि आदमापूरच्या अगदी जवळच आहे. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल आणि तुम्हाला जर शांतता आवडत असेल तर हे ठिकाण तुम्हाला नक्कीच आवडेल. इथे पक्ष्यांचा किलबिलाट आणि हिरवाई मन मोहून टाकणारी आहे. आता आपण वेदगंगा नदीजवळून जाणार आहोत. ही नदी या भागातील एक महत्त्वाची आणि पवित्र नदी आहे. विशेष म्हणजे ही नदी कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. ही नदी दूधगंगा नदीला जाऊन मिळते आणि पुढे कृष्णा नदीला जाऊन मिळते. आता आपण आदमापूर येथे ऑलमोस्ट पोहोचलोच आहे. हे मंदिर, इथलं वातावरण सगळं खूपच सकारात्मक आहे. बाळूमामा यांना मेंढ्यांचे धनगर म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी आपलं जीवन गोरगरिबांच्या आणि दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी समर्पित केलं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथला भंडारा. इथे कोणीच कधीही उपाशी राहत नाही. या मंदिराच्या आवारात एक जुना पिंपळाचा पार आहे, जिथे लोक नाणे लावतात आणि म्हणतात की जर नाणं चिकटलं तर मनातली इच्छा पूर्ण होते. मला तर इथे खूपच छान आणि पॉझिटिव्ह वाटतंय. तुम्ही पण एकदा तुमच्या आयुष्यात इथे भेट द्यायला हवी. तर मित्रांनो, हा होता माझा आजचा प्रवास. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.